नमस्कार, शुभ दुपार सर्वांना. तर इथे ना 4-5 वाजता कुठले तरी आमच्या घरा शेजारी एक लॉन्स आहे, तर तिथे ना बहुतेक वरात वगैरे असेल तर गाणी वाजत होती. तर खूप मोठ्याने आवाज ना येतो घरामध्ये, तर जवळच असल्यामुळे. आणि नंतर इथं आई लागली होती किचन धुवायला आणि अनु बाहेर नाचत होती. तर तिचं म्हटलं थोडंसं शूट घेऊन यावं, तर चांगले तिचे पाय नाचत होते. तर गाणी लागली की पाय हलतातच तुझे, तर नाचत असते ती. तर त्यानंतर इथे का नाही आई किचन धुत होती, तर म्हणलं थोडंसं हिचं पण शूट घ्यावं. तर सकाळी का नाही फराळाचं वगैरे केलं होतं, त्यानंतर किचन काही धुतलं नव्हतं पूर्णपणे, तर फक्त पुसून वगैरे घेतलं होतं. तर म्हणलं आता नंतर धुवावं. आणि ना उशीर गाणी वाजत होती, त्यामुळे इथं पण गाण्याचा आवाज होता. मग त्यामुळे बोलली होती आई, पण ते काढून नंतर बायसवर करावं लागलं, कारण गाण्याचा आवाज आल्यामुळं कसं कॉपीराईट वगैरे येतं. तर त्यामुळे का नाही नंतर बायसवर केला होता. तर संध्याकाळच्यासाठी का नाही सुद्धा शाबू भिजत घातला होता, तर दुपारी घातला होता. तर इथं आईला वाटलं काय त्यात शाबू आहे, पण त्यात दूध ठेवलं होतं तापवून, मी झाकून ठेवलं होतं आणि शाबू इकडे टेबलवर ठेवला होता मी. तर असा शाबू संध्याकाळसाठी सुद्धा भिजवला होता. तर सर्वांचाच उपवास होता, तर अनुचा पण होता उपवास मोडका तोडका तसाच. तर सर्वांसाठी असा शाबू भिजत घातला होता. त्यानंतर ना थोडीशी भूक लागली होती अनुला, तर खायला मागत होती. म्हणलं आता शाबू तिच्यापुरता करण्यापेक्षा लाडूच करूया, म्हणजे सगळ्यांना पण होती. तर इथं असं गूळ आणि शेंगदाणे असे सगळे त्या मिक्सरच्या भांड्यात टाकून कधी बारीक करून घेतले आणि लाडू बनवून घेतले मी सगळ्यांसाठी. आणि त्यानंतर मी ना बऱ्या 1-2-3 आठवड्यापूर्वी जी आपली भोंगी असते का नाही, त्याचे बी असे हे ठेवले होते. तर हे बघा, तर जे प्लॅस्टिकचा डबा एक होता घरामध्ये, तर जे टिश्यू पेपर असतं का नाही त्यामध्ये असे हे बी टाकून त्याच्यावरती स्प्रेने थोडंसं पाणी मारून हे डब्यात घालून ठेवलं होतं. तर मी भरपूर दिवस झाले, 1-2-3 आठवडे झालं ठेवलं होतं. आणि आज एकदम माझ्या लक्षात आलं की हां, मी ते ठेवलं होतं, त्याचं बघावं रिझल्ट काय. तर मी ज्यावेळेस ठेवलं होतं का नाही, तर 1-2-3 दिवस मी सारखं बघत होते, त्यानंतर विसरून गेलं. तर लक्षात काही परत आलं नाही, आणि आज एकदम अचानक लक्षात आलं. तर म्हणलं आता हे बघूयात आणि लावून घेऊयात. तर छान असं सक्सेस झालं होतं. तर हे मी मोबाईलवर बघितलं होतं आणि ते सक्सेस झालं. तर म्हणलं आता हे ना एक कुंडी होती मोकळी छोटीशी, तर त्यामध्ये म्हणलं हे सगळे बी जे आहेत ते लावून घेऊयात. तर पूर्णपणे सगळे जे मी बी टाकले होते का नाही त्या टिश्यू पेपरमध्ये, तर त्यातले थोडेफार आले होते आणि थोडेफार तसेच होते, ते काही नीट आले नव्हते उगवून वगैरे. तर म्हणलं ते लावून घेऊया. आणि तर संध्याकाळी का नाही आई गेली होती देवाला शनीसाठी, शनिवार असल्यामुळे शनीला गेली होती. तर म्हणलं तोपर्यंत शाबू करून घेऊया आपण, तर उशीर होतो का नाही नंतर. आणि शाबू वाफलायला वगैरे थोडा वेळ लागतो. तर इथं बटाटा एक चिरून आणि 4-5 मिरच्या असं परतून घेतल्या, थोडा वेळ वाफलून घेतलं ह्याला. आणि नंतर मग शाबू जो आहे तो आपला, तर तो सुट्टा करून त्यामध्ये ना साखर, मीठ आणि शेंगदाण्याचं कूट असं टाकून घेतलं. तर सगळं मिक्स करून खाली पातेल्यात घेतलं मी, म्हणजे ना त्यात टाकलं की हलवून झाकून ठेवायला येते वाफवण्यासाठी, म्हणजे पटकन होतं. तर इथं बघा मीठ चवीनुसार टाकलं आणि थोडीशी 1 चमच्यावर साखर टाकली. तर साखर टाकली ना चव पण खूप छान येते. तर इथं शेंगदाण्याचं कूट टाकून ना मिक्स करून घेतलं. आणि परत मला लक्षात आलं की कढई ही बारकी पडते म्हणलं. तर नंतर मग शाबू त्यात ओतला होता, पण म्हणलं आता काढावं लागणार. तर म्हणून मग नंतर मोठ्या कढईत काढून घेतलं. तोपर्यंत आई पण आली. मग नंतर सगळं त्यात ओतून घेतलं, तर आणि मिक्स करून घेतलं आणि वाफवण्यासाठी ठेवून दिलं. नंतर ना शेंगदाण्याची आमटीसुद्धा केली होती, तर ह्याच्याबरोबर तोंडी लावायला. आणि दुपारी जे लाडू केले होते तर ते पण होते. तर मस्त असा संध्याकाळचा फराळ जो आहे तो आपला तयार झाला होता. आणि शेंगदाण्याच्या आमटीचा व्हिडिओ मात्र काही केला नाही. तर शाबू आणि अशी शेंगदाण्याची आमटी आणि लाडू शेंगदाण्याचा, तर असा आहे फराळ संध्याकाळचा. तर आता व्हायला झालेच, म्हणजे आता आम्ही पण फराळ करणार आहे. मला अगोदर ह्यांना देऊया, तर आपण करतो. असा आहे बघा फराळाचं संध्याकाळचा मेनू. तर दही लावलं होतं, पण दही काय लागलंच नाही. आता उद्याच लागली ते, म्हणलं शेंगदाण्याची आमटी करावी. सकाळचं आहे थोडं. अनुला पण द्यायचं. अनुला तर उशीर झालं लागले, तिच्यापुरतं थोडंसं देणार होते. म्हणलं शेंगदाण्याचा लाडू खाल्लाय, कसं होतं गरम गरम खाल्लं तर चांगलं लागतंय. शाबू म्हणा काय म्हणा, आणि उपवासाचं एकतर नको वाटतं ना आपल्याला जास्त खायला. तर असं आहे बघा फराळाचं. तुम्ही केला का फराळ?